आपण डिजिटल बोर्ड पाहतात आणि यामध्ये आपण पाहू शकतो की आपण फक्त डिजिटल बोर्डमध्ये ब्लॅक याचा अगोदर जे आपण यूज करत होतो स्कूल कॉलेजेस शाळेमध्ये आपण काय यूज करत होतो ब्लॅक बोर्ड ग्रीन बोर्ड जे अदर जसं की आपण इथे पाहतात की हा ग्रीन बोर्ड दिसत आहे आपल्याला। यामध्ये डिजिटल बोर्डमध्ये फायदा काय असतो आपल्याकडे जेवढे कलर्स आहे आपल्याकडे त्या टाईपचा आपण बॅकग्राऊंड करून आपण ते बोर्ड बनवू शकतो, म्हणजे एक कलरवर आपल्याला डिपेंड राहायची काही गरज पडणार नाही। आणखी हे जे डिजिटल बोर्ड आहे ते आपण पाहू शकता कोणता आहे बेंचमार्कचा। बेंचमार्कमध्ये आपल्याकडे जे काही साईज आहे 55, 65, 86, 98 सगळं अवेलेबल आहे जे आपण इथे पाहू शकतो। आणखी यामध्ये जे डिफरन्सेस आहे म्हणजे की आपण बऱ्याच व्हिडिओजमध्ये बघितलं असेल की आपण बेंचमार्कला थोडासा वेगळा करतात की जे काय ब्रँड्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्याचमध्ये असा बेंचमार्कमध्ये काय आहे आणि जी आपली कंपनी आहे स्मार्ट इन्फ्युजन त्याचमध्ये असं काय आहे ते आज आपण पाहणार आहे। बिकॉज की इथे आल्यानंतर मी आहे आता सध्या कुठे आपल्या स्मार्ट इन्फ्युजन नोएडा हेड ऑफिसमध्ये, जिथे आपण पाहू शकता की डिफरंट व्हेरायटीज ऑफ डिजिटल बोर्ड इथे आपल्याला पाहायला भेटतं। म्हणजे की इथे आपण हे पाहू शकता आपण हा आहे मॅक्सअप कोणता सिरीज त्याचमध्ये 2 सिरीज अवेलेबल आहे। कोणकोणती एक जे आपण व्हिडिओमध्ये सांगतात U3 आणि दुसरी जे सिरीज आपण इथे पाहतात हा आहे मॅक्सअप C2 सिरीज जे नवीन आता मार्केटमध्ये आली आहे 8128 मध्ये। याच व्हिडिओ मॅक्सअपमध्ये आपण पाहू शकता जे U3 मॉडेल आहे ते ॲडव्हान्समध्ये आहे आणि जेव्हा मॅक्सअपने हा प्रोडक्ट लॉन्च केला होता त्या टाइम त्याची भरपूर डिमांड होती, आता पण आहे याची डिमांड। बिकॉज याचमध्ये जे प्रोसेसर आहे ते ऑक्टा कोर प्रोसेसर आहे, EDLA सर्टिफाईड आहे, इनबिल्ड माईक आहे, असं बरंच काही ॲप्लिकेशन्स याचमध्ये आपल्याला यूज करायला भेटतं। आणखी जे आता नवीन म्हणजे बऱ्याच लोकांचा डाऊट होता की आपल्याला मॅक्सअपमध्ये 8128 मध्ये कधी भेटणार आहे, तर हे जे डाऊट होता ते मॅक्सअपने ते पण क्लिअर केला। म्हणजे 8128 मध्ये मॅक्सअपने फायनली लॉन्च केला आणि जे आपण इथे पाहतात ते स्वतः इथे उपलब्ध आहे। म्हणजे की आपण मॅक्सअपमध्ये पण 8128 आता यूज करू शकता, आपण पाहू शकता। आणि सेम फीचर्स क्वाड कोर प्रोसेसरमध्ये आहे, Android 13 आहे, तर आपण प्रॉपरली इथे पाहू शकता। आणखी आपण ऑफलाईन ऑनलाईन हायब्रिड मोडचा आपण प्लॅन करत आहात, जसं की आपण इथे पाहतात की आपण हे जे आपण पाहतात हायड्रोलिक टेबल्स आहे, इथे आपण माईक वगैरे लावलं आहे। आपल्याला पॉडकास्ट किंवा यूट्यूब स्टुडिओ सेटअप करण्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट असतं टेबलची, ते आपण इथे स्वतः पण पाहू शकतो। आणखी जर आपण स्टुडिओ सेटअप प्लॅन करतात त्याचमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट असतं इक्विपमेंट्सचे। आता ते इक्विपमेंट्स कोणकोणती लागतात आपल्याला, जसं की हा डिजिटल बोर्ड, दॅन 4K PTZ कॅमेरा, माईक, सर्व्हर मॉनिटर्स अँड लाईट्स, हे सगळं आपल्याला कुठे भेटतं एकच ठिकाणी, कुठे स्मार्ट इन्फोविजन मध्ये, जिथे आपण ऑफलाईन ऑनलाईनमध्ये आपण सेटअप करतं। बट बरंच टीचरांचं असतं की आपल्याला हायब्रिड मोडमध्ये सेटअप करायचं आहे, तर आता हायब्रिड मोडमध्ये आपण कसं सेटअप करतात, सेम सेटअप असतं जसं आपण डिजिटल बोर्ड लावलं कॅमेरा लावलं सगळं, बट याचमध्ये डिफरंट काय असतं हायब्रिड मोडमध्ये आपल्याला रिक्वायरमेंट असतं कॅमेराची आणि कॅमेराजमध्ये आपल्याला काय गरज आहे सिलिंग माउंट किट, जसं आपण इथे पाहू शकतो। म्हणजे हे जे सेटअप आपण इथे पाहतात म्हणजे इथे आल्यानंतर आपण पूर्णपणे एक प्रॉपरली एक्सपिरियन्स करू शकतो, जसं की आपण परत सगळ्याच व्हिडिओजमध्ये आपण सांगतो की आपली जे हेड ऑफिस आहे कुठे आहे नोएडामध्ये, आणि इथे आल्यानंतर आपण पूर्ण पॉडकास्ट असू द्या स्टुडिओ सेटअप असू द्या कोणताही असू द्या आपण एक्सपिरियन्स करू शकता। आणखी आपल्याला इथे काय बघावं लागतं, जसं की आपल्याला रिक्वायरमेंट असतं ट्रॉली, ही ट्रॉली आहे 65, 75, 86 कोणताही साईज असू द्या इथे आपण यूज करू शकता, ट्रॉली सोबत आपण इझी यूज करू शकता। हा पण बेंचमार्कचा मॉडेल आहे। जर आपण यूट्यूबर्स आहात किंवा ट्रेडर्स आहात ते सेटअप पण आपल्याला इथे पाहायला भेटतं। आणखी जे आपल्याला ब्रँड भेटतं आपल्याकडे जे मोस्ट ऑफ दी जे ब्रँड्स अवेलेबल आहे ते बेंचमार्क, मॅक्सअप, इवोटा, दॅन सॅमसंग, LG असंच बरंच काही ब्रँड्स आहेत जे आपल्याकडे भेटतं। इवोटा पण हा आपण पाहतात हा AI मध्ये आहे इवोटा, जसं की ज्यांना रिक्वायरमेंट असतं की AI फीचर्स सोबत पाहिजे आपल्याला ते इवोटा सोबत पण जाऊ शकतं। म्हणजे आपल्याकडे तुमच्या बजेट अनुसार आपण ते प्रोव्हाइड करतं, पूर्ण ते लहान असू द्या किंवा मोठा इन्स्टिट्यूटसाठी असू द्या। आता आपण जे साईज बघितलं 86 साईज पण आपण इथे पाहू शकता। आणखी जे महत्त्वाचं आहे की आपला स्टुडिओ सेटअप
म्हणजे की आपण त्याचमध्ये वेगळा काय बघणार आहे. स्टुडिओ सेटअपमध्ये आपण एक प्रॉपरली स्टुडिओ सेटअप आपण कसा करू शकता. जसं की आता आपण येणार आहे कुठे आपल्या स्टुडिओ सेटअपमध्ये, जिथे आपण पाहू शकता की जे आपला स्टुडिओ सेटअप आहे तिथे वेगळा काय आपल्याला भेटतं. म्हणजे हे पण आपण टेबल पाहतात, हा पण हायड्रोलिक टेबल्स आहे जे पूर्णपणे आहे इलेक्ट्रिकवर, जिथे आपण स्वतः पाहू शकता की इथे पॅनल आहे 75 इंचेचा, सेम कॅमेराज पूर्ण सेटअप आहे, अकॉस्टिक आपल्याला दिसत आहे, फॉर्म आहे किंवा साऊंड प्रूफिंग आपण पाहू शकता कसं आपण इथे प्रिपेअर केलं आहे. म्हणजे हे जे सगळं सेटअप आहे ते एकच ठिकाणी तुम्हाला भेटतं. आणखी आपण इथे पण स्वतः पाहू शकता की आपण 2 मॉनिटर आपण सेटअप केलं आहे. एक मॉनिटरमध्ये आपण स्वतः जे आपले ॲप्लिकेशन वगैरे ते रन करू शकतो, किंवा दुसरं जे मॉनिटर आहे ते आपण फ्रेममध्ये आहे, किंवा आपले जे मुलांचे कमेंट वगैरे असतात ते आपण त्याचमध्ये बघतात प्रॉपरली. जसं की आपण इथे स्वतः पण एक्सपिरियन्स करू शकतो की हा पूर्ण स्टुडिओ सेटअप आपण कसा प्रिपेअर करू शकता. आणखी जे महत्त्वाचं आहे, आपण नाव ऐकलं असेल बेंचमार्क सिग्मा AI प्रो मॉडेल, तो आहेच कोणता. आतापर्यंत आपण सिग्मा AI बघितलं असेल, जसं की मी महाराष्ट्रावर आहे तिथे सिग्मा AI चा खूप हे डिमांड होता. बट आता जे आला आहे नवीन काय सिग्मा AI प्रो, ते आहे हा सिरीज, जिथे आपण पाहू शकता की 75 इंचेसमध्ये आपल्याला इनबिल्ट कॅमेरा आणि इनबिल्ट माईक प्लस NFC कार्ड आपल्याला इथे भेटतं. म्हणजे हे जे नवीन प्रोडक्ट आला आहे आपल्याला सिग्मा AI 7 प्रो मॉडेल, हेच आहे सिग्मा AI 7 प्रो मॉडेल जे आपल्याला रिक्वायरमेंट होती महाराष्ट्रातला. तर आपण स्वतः पण आता पाहू शकता की जे आपला हा स्टुडिओ सेटअप आहे कसा आपण प्रिपेअर केला. म्हणजे तुम्ही पण स्वतः ठिकाणी आपण सेटअप करू शकता जर आपल्याला रिक्वायरमेंट आहे आपल्या हिशोबाने. आणखी आपले जे काय इथे क्रोमा वगैरे सेटअप पण आपण पाहू शकता की आपण यूज करण्यासाठी आपण पाहू शकता. आणखी इथे जे काय आहे सेटअप्स वगैरे तुम्हाला सोफे वगैरे किंवा जे काय पॉडकास्टसाठी जे काय इक्विपमेंट्स आपल्याला लागतात ते सगळं आपण पाहू शकता. आता आपण हे केलं की म्हणजे आपण हे सगळं बघितलं, बट आपण एक ट्रेडर्स आहे, आपल्याला रिक्वायरमेंट आहे की ट्रेडिंग करण्यासाठी सेटअप काय कसा आपण हवा, कसा आपल्याला रिक्वायरमेंट असतं ते पण आज आपण इथे पाहूया. जसं की आपण पाहू शकता इथे की हा आहे पूर्ण ज्यांना माहिती आहे ट्रेडिंग कसं असतं, त्याचमध्ये काय काय असतं त्यांना प्रॉपरली माहिती असेल ते पण आज क्लिअर करून देतो. आपण पाहू शकतो इथे आपल्याला 4 मॉनिटर्स दिसतात आहे. इथे आहे आपल्याकडे स्टँड, आणि हे जे सगळं असतं ते पूर्ण बेंचमार्कचा आपल्याला मॉनिटर किंवा स्टँड, जर आपल्याला सिस्टम रिक्वायरमेंट आहे सर्व रिक्वायरमेंट आहे ते पण आपल्याला इथे भेटतं प्रॉपरली. म्हणजे आपण पूर्ण ट्रेडिंगसाठी आपण एकच ठिकाणीवरून प्रॉपरली सेटअप करू शकता किंवा विजिट करू शकता. जसं की आपण स्टुडिओ ट्रेडिंग सेटअपचं आपण बघितलं की यामध्ये काय काय इक्विपमेंट्स रिक्वायरमेंट असतं हे बघून आपल्याला क्लिअर झालं असेल. आणखी जे आहे महत्त्वाचं जे आपल्याकडे आता आलं आहे, म्हणजे तुम्हाला छोटी माईक पाहिजे किंवा कोणताही इलेक्ट्रॉनिक गजेट पाहिजे किंवा आपल्याला स्टुडिओ सेटअपसाठी ट्रायपॉड, माईक, स्पीकर्स, लाईट्स वगैरे जे काय पाहिजे ते आपण इथे स्वतः पाहू शकता. म्हणजे ते पण आपण इथूनच घेऊ शकता का की इथे जे आहे आपल्याकडे मिनिस्ट्री ऑफ क्रिएटर्स सोबत आपण इथे पूर्ण जे काय इक्विपमेंट्स आपला रिक्वायरमेंट आहे ते आपण पाहू शकता. आय थिंक या स्टुडिओ सेटअपमध्ये या सेंटरमध्ये आपण एकच ठिकाणी पूर्ण एक्सपिरियन्स करायला भेटतं. प्रॉपरली आपल्याला पूर्ण एक्सपिरियन्स करण्यासाठी आपल्याला भेटतं. आणखी जे आता आपण आलो आहे आपल्या रिसेप्शनमध्ये, जर आपण इंटरेस्ट करतात त्या टाइम आपल्याला भेटतं रिसेप्शन. जसं इथे आपण पाहतात बेंचमार्क टेक्नोमेट, म्हणजे हे आपली ब्रँड आहे आणि आपली जे रिसेप्शन आहे ते आपण इथे पाहू शकतो. आता आपण येणार आहे मोस्ट ऑफ दी जे रिक्वायरमेंट असतं की पॉडकास्ट आपण कसा करायचा आणि काय आहे पॉडकास्ट, ते सध्या आपण आलो आहे इथे पॉडकास्ट स्टुडिओ सेटअपमध्ये. बरंच लोकांचा एक होता, आता खूप डिमांडिंगमध्ये आहे की पॉडकास्ट आपल्याला सेटअप करायचं. आम्हाला पण भरपूर कॉल वगैरे येतात, इन्क्वायरी वगैरे येतात की आपण पॉडकास्ट सेटअप कसा करायचा. फायनली मी आलो होता नोएडामध्ये, तर मला माइंडमध्ये आला की आज आपण एक प्रॉपरली व्हिडिओ बनवू, म्हणजे ज्यामध्ये आपण पूर्ण कव्हर करू, जे पॉडकास्ट असू द्या किंवा आपला स्टुडिओ सेटअप असू द्या, काय कोणताही सेटअप असू द्या. तर फायनली एकच ठिकाणी सगळं भेटतं. आज आपण पाहू की पॉडकास्ट स्टुडिओ सेटअप कसा आपण करतात.
जसं की आपण हे पाहू शकता की प्रॉपरली इथे आपल्याकडे 4 वॉल्स भेटतात. एक वॉल तिथे आहे जिथे आपल्याला अकॉस्टिक वगैरे भेटतं आहे. त्यानंतर दुसऱ्या वॉलमध्ये आपण स्वतः पाहू शकता की वेगळे वेगळे अकॉस्टिक फॉर्म्स वगैरे आहे, आपण ते पण दिसतात. त्यानंतर इथे आपण पाहू शकता हा PVCचा आहे, म्हणजे 3 वॉल झाला. आणि आणखी जे 4th वन आहे इथे पण पाहू शकता की हे वेगळी लाईट आपण आणि वेगळी डिझाईन आपल्याला भेटतं. म्हणजे जसं आपली दिवाल आहे किंवा वॉल आहे त्याप्रमाणे आपलं सेटअप प्रॉपरली करू शकता. पॉडकास्टमध्ये आपल्याला इम्पॉर्टंट असतं प्रॉप्स. त्या प्रॉप्ससाठी आपण वेगळं जे डिझाईन आहे, वॉल आहे त्याप्रमाणे आपण सिलेक्ट करू शकता. आता यामध्ये आपण पाहू शकतो आपल्याला आणखी इक्विपमेंट्स काय रिक्वायरमेंट असतं. जसं की ते आपण पाहतात चेअर्स आहे किंवा माईक आहे. त्यानंतर जे टेबल्स वगैरे असतात इथे आपण पाहू शकता की माईक स्टँड आहे, कॅमेरा स्टँड आहे. कॅमेरा पण आपण पाहू शकता कोणती क्वालिटी आपल्याला रिक्वायरमेंट असतं. त्यानंतर जे गोडॅक्सचे आपले लाईट्स वगैरे येतात आणि हे लाईट्स जे आहे ते आपण कसं सेटअप ते पण आपण आज दाखवणार. आपण इथे पाहू शकता की हे जे लाईट्स आपण लावलं आहे ते स्टँडवर नाही आहे. म्हणजे आपण काय केलं आहे की प्रॉपरली सेटअप केलं आहे, म्हणजे कोणाला त्रास होणार नाही, कोणी आपल्याला रिक्वायरमेंट नाही. आपण इझी स्लाइड करू शकता आपल्या हिशोबाने. जिथे आपल्याला लाईट पाहिजे, जिथे आपल्याला सेटअप करायचं आहे तिथे आपण एक प्रॉपरली सेटअप करू शकता. आणखी या सगळ्यामध्ये मॅनेज करण्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट असतं झूम रेकॉर्डर. आपण पाहू शकता म्हणजे जे काय आपले आहे लाईट्स वगैरे किंवा आपल्याला काय इक्विपमेंट्स मॅनेज करायचं आहे त्यासाठी आपल्याला रिक्वायरमेंट असतं. बाकी सिस्टम वगैरे एडिटिंग वगैरे करायसाठी आपल्याला सिस्टम वगैरे रिक्वायरमेंट असतं. रेकॉर्डिंग पर्पज जसं आपल्याला पाहिजे ते आपण एक प्रॉपर वेमध्ये पूर्णपणे स्टुडिओ सेटअप रेडी करू शकता आपल्या हिशोबाने. आय थिंक आपण जे हा व्हिडिओमध्ये आपण पाहिलं असेल की मी आहे स्वतः नोएडा हेड ऑफिसमध्ये. म्हणजे स्मार्ट इन्फोविजनची जेवढी ब्रांच आहे सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे जे सेटअप आपण इथे पाहत आहात सेम असा सेटअप तुम्हाला कुठे भेटणार आहे. जसं की मी महाराष्ट्रावरून आलो आहे, इथे संदीप धीवर आपली जी ब्रांच आहे महाराष्ट्रात पुण्यात मोहम्मदवाडीमध्ये, तिथे पण आपण स्वतः येऊन असंच प्रमाणे व्हिजिट करू शकता. आणि हा जे सेटअप्स आहे पूर्ण तिथे पण आपण असं सेटअप केलं आहे जिथे येऊन आपण स्वतः पण एक्सपिरियन्स करू शकता. जर आपल्याला काही क्वेरीज असेल, काही डाऊट असेल ते आपण खालती दिलेल्या नंबरवर कॉल करून विचारू शकता. आणखी जर काही आपल्याला परचेस करायचा असेल किंवा डेमो शेड्यूल करायचा असेल किंवा आपल्याला व्हिजिटर्स करायचं आहे ते आपण स्वतः पण आपली जेवढी ब्रांच आहे अख्खा भारतामध्ये आपली पूर्ण ब्रांचेस आहे. ज्या तालुक्यामध्ये आहे तुम्ही, ज्या राज्यामध्ये तुम्ही तिथे जाऊन एक स्वतः आपण व्हिजिट करू शकता. आणखी आपली वेबसाईट आहे तिथे जाऊन आपण प्रोडक्टची इन्क्वायरी करू शकता. प्राइसिंग काय आहे, काय क्वालिटी आहे, कसं आपली सर्व्हिस सपोर्ट टीम आहे, सगळं माहिती आपण घेऊ शकता. त्याचवर जर काही डाऊट असेल, काही क्वेरीज असेल तर आपण इन्क्वायरी करून स्वतः भेट देऊ शकता. असंच जर व्हिडिओ आपल्याला चांगली वाटली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. असंच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन येणार आहे मी परत. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.